आजच्या कथेचे नाव आहे शेवटचा दरवाजा. सातगड नावाच्या एका डोंगराजवळ काळेश्वर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती. डोंगराच्या पलीकडे एका गुहेत एक शेवटचा दरवाजा आहे. लोक असं म्हणायचे की जो कोणी या दरवाजाच्या आत जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही. गावात संकेत नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप जिज्ञासू होता. त्याला गावच्या बाहेरचं जग बघायचं होतं. एक दिवस त्याने ठरवलं की तो त्या शेवटच्या दरवाजाचं रहस्य उलगडणार. मित्रांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की तिथे धोका आहे, पण संकेत ठाम होता. एका रात्री तो टॉर्च घेऊन एकटाच जंगलात निघाला. खूप दूर चालल्यानंतर त्याला एक जुना दरवाजा दिसला. लोखंडाचा, मोठा, गडद. थोडंसं घाबरत पण आत्मविश्वासाने त्याने दरवाजा उघडला आणि आत गेला. दरवाजाच्या आत एक अजून दरवाजा होता आणि तिच्या आत एक गुप्त जागा होती. ते बघून संकेतला खूप आश्चर्य वाटले. तिथे खूप सारे जुने पुस्तके होती, जणू एखादी गुप्त ग्रंथालय. तिथे शेकडो पुस्तकं, नकाशे आणि एक जुनाट संगणक होतं. संगणक चालू होता आणि तिथे एक चिठ्ठी ठेवलेली होती. त्यावर लिहिलेलं होतं, हा दरवाजा फक्त धाडसी लोकांसाठी आहे, ज्यांना ज्ञानातून जग बदलायचं आहे. संकेतने तिथे खूप दिवस घालवले. त्याने तिथली बरीच पुस्तकं वाचली. त्याने पुस्तकातून पाण्याच्या समस्या सोडवण्याचे उपाय, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती यासारख्या गोष्टी शिकल्या. नंतर तो गावात परत आला. गावात आल्यावर त्याने गावकऱ्यांना सगळं समजावून सांगितलं. आधी कुणी ऐकलं नाही, पण नंतर सगळे तयार झाले. काही महिन्यातच संपूर्ण गाव बदलून गेलं. शेती सुधारली, पाण्याचं नियोजन झालं आणि इतर गावामधले लोक ते पाहण्यासाठी यायला लागले. संकेतने शेवटी सांगितलं, तो दरवाजा फक्त एक लोखंडी दरवाजा नव्हता. तो माझ्या आतल्या आत्मविश्वासाचा दरवाजा होता. प्रत्येकात असा दरवाजा असतो. तो उघडण्याचं धाडस केलं की आयुष्य बदलतं.